नमस्कार मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील तिसऱ्या धड्याचा अभ्यास करणार आहोत. आपल्या आजच्या धड्याचे नाव आहे उपयोजित इतिहास. चला, या धड्यातील सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी रिकाम्या जागा पाहूया. पहिली रिकामी जागा. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय उर या शहराचे उत्खनन करताना सापडले. दुसरी रिकामी जागा. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. यानंतर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. दिलेली चुकीची जोडी आहे रम्मन, पश्चिम बंगालमधील नृत्य. याची बरोबर जोडी अशी आहे रम्मन, उत्तराखंडमधील धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य. आता आपण काही महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट करूया. पहिली संकल्पना, उपयोजित इतिहास. इतिहासाचे ज्ञान सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात कसे उपयुक्त ठरू शकते याचा विचार ज्या शाखेत केला जातो त्याला उपयोजित इतिहास अप्लाइड हिस्ट्री असे म्हणतात. भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार यात केला जातो. दुसरी संकल्पना, अभिलेखागार. ज्या ठिकाणी ऐतिहासिक दस्तऐवज, जुनी कागदपत्रे, नोंदी, चित्रे, सरकारी हुकूम आणि ग्रंथ अतिशय सुरक्षितपणे जतन करून ठेवले जातात त्या ठिकाणाला अभिलेखागार आर्काइव्स असे म्हणतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. आता पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करूया. आपला सांस्कृतिक वारसा दोन भागांत विभागला जातो. 1. मूर्त सांस्कृतिक वारसा. यात प्राचीन स्थले, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे आणि चित्रे यांचा समावेश होतो. 2. अमूर्त सांस्कृतिक वारसा. यात मौखिक परंपरा आणि त्यासाठी वापरली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सणोत्सव साजरे करण्याच्या पद्धती, कला सादरीकरणाच्या पद्धती आणि पारंपरिक कौशल्य यांचा समावेश होतो. आता पुढील विधानेस कारण स्पष्ट करूया. पहिला प्रश्न, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. उत्तर, मानवाने अश्मयुगापासून ते आधुनिक कालापर्यंत केलेल्या प्रगतीमध्ये तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. दगडी हत्यारे बनवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या सुरुवातीपर्यंत त्याला तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागला. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती एकमेकांवर अवलंबून आहेत. मानवी गरजांची पूर्तता करण्याच्या प्रयत्नातून नवीन तंत्रज्ञान विकसित होते. हा संपूर्ण विकासक्रम समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. दुसरा प्रश्न, जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थले, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. उत्तर, सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा पुढील पिढ्यांच्या हितासाठी जतन आणि संवर्धन करणे आवश्यक असते. हा वारसा नष्ट होऊ नये म्हणून जागतिक स्तरावर प्रयत्न केले जातात. युनेस्को ही संस्था या वारशांचे रक्षण करण्यासाठी काही दिशादर्शक तत्त्वे घोषित करते. या तत्त्वांच्या आधारे निकष ठरवले जातात आणि त्यानुसार युनेस्को त्यांची अधिकृत यादी जाहीर करते, ज्यामुळे संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मिळते. आता वळूया सविस्तर उत्तरांकडे. पहिला प्रश्न, पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल? अ. विज्ञान. वैज्ञानिक शोध कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या गरजांमुळे लागले याचा क्रम समजून घेण्यासाठी इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. विज्ञानाचा इतिहास अभ्यासाल्याने शोधामागील कार्यकारणभाव समजतो. ब. कला. कोणत्याही कलेचा विकास हा विशिष्ट सांस्कृतिक परंपरेच्या आधारे होत असतो. त्या कलेच्या अभिव्यक्तीमागील शैली, तिचा इतिहास आणि कलाकाराची मानसिकता समजून घेण्यासाठी ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा उपयोग होतो. क. व्यवस्थापनशास्त्र. भूतकाळात उत्पादनाची साधने, मानवी श्रम आणि बाजारपेठ यांची व्यवस्था कशी होती हे व्यवस्थापनशास्त्राच्या इतिहासावरून समजते. दुसरा प्रश्न, उपयोजित इतिहासाच्या वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो? उत्तर, वर्तमान काळातील चालीरीती, कला आणि तंत्रज्ञान हे भूतकाळातील घटनांवर आधारलेले असतात. उपयोजित इतिहासामुळे आपल्याला भूतकाळातील मूर्त आणि अमूर्त वारशाचे महत्त्व समजते. हे ज्ञान वर्तमान काळातील समस्या सोडवण्यासाठी आणि भविष्यातील नियोजनासाठी दिशा दाखवते. तिसरा प्रश्न, इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. उत्तर, साधनांच्या जतनासाठी खालील उपाय करता येतील. 1.
ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी कडक नियम करावेत. 2. जुन्या हस्तलिखितांवर आणि चित्रांवर रासायनिक प्रक्रिया करावी. 3. दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन करून ठेवावे. 4. ऐतिहासिक स्थलांच्या दुरुस्ती वेळी मूळ रचनेत बदल करू नये. 5. मौखिक साधनांचे ऑडिओ रेकॉर्डिंग करावे. 6. शाळा महाविद्यालयामध्ये ऐतिहासिक प्रकल्प द्यावेत. 7. पुरातत्वीय वस्तूंचे वर्गीकरण करून संग्रहालयात व्यवस्थापन करावे. 8. स्थलांच्या संरक्षणासाठी CCTV आणि सुरक्षा रक्षक नेमावेत. 9. वारशाचे महत्त्व पटवण्यासाठी माहितीपट किंवा प्रदर्शने भरवावीत. 10. किल्ले संवर्धन सारख्या संस्थांना आणि तरुणांना सहभागी करून घ्यावे. शेवटचा प्रश्न, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? उत्तर, या प्रकल्पातून ऐतिहासिक किंवा नैसर्गिक स्थलाचे जतन करणे शक्य होते. स्थानिक लोकांच्या अपेक्षा समजतात. वारसा स्थलांचे जतन करताना स्थानिक लोकांच्या भावनांचा आदर करता येतो. स्थानिकांना प्रकल्पात सहभागी करून घेता येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यटन वाढून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतात. तर मित्रांनो, हा होता आपला तिसरा धडा. सराव करत राहा.